हाय हॅलो नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी, जी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि भूक नसणारा व्यक्ती देखील आवडीने खाईल। एवढी ही सुपर टेस्टी मजेदार भाजी आज आपण बनवणार आहोत। तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अशी मसालेदार आमटी दाखवणार आहे की ती तुम्ही भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत खाल्ली तर बोट चाटत राहाल। ह्या आमटीमध्ये आपण घरगुती मसाले वापरणार आहोत, त्यामुळे चव एकदम पारंपरिक महाराष्ट्रीयन स्टाईलची येते। चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आजची शेवग्याची झणझणीत भाजी। तर सर्वात प्रथम मी इथे शेवग्याच्या शेंगा उकडत टाकलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा घेताना मी इथे जास्त जाड किंवा एकदम बारीक अशा नाही घेतलेल्या आहे, मीडियम जाडीच्या शेंगा मी इथे घेतलेल्या आहेत। सर्वात प्रथम या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत, त्याची साल काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून ह्या शेंगा उकडत ठेवलेल्या आहेत। आता आपण मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी मी तव्यावरती एक मोठा कांदा मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेला आहे आणि तो तेल टाकून आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्या तव्यावरती आपल्याला खोबरं देखील छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना मी इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे। आता इथे कांदा आणि खोबरं मी छान भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। हा मसाला आपल्याला वाटतानाच यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद ॲड केलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। हे सर्व आता आपल्याला पाणी टाकून मिक्सरला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहेत। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करायचे आहे। तेल छान गरम झाल्यानंतर ही सर्व पेस्ट आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा सर्व मसाला तेलावरती आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवरती हा सर्व मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला छान परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान असा परततो आहे आणि छान तेल देखील सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण उकडून घेतलेल्या शेंगा आणि शेंगाचे पाणी देखील आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। जसं तुम्हाला घट्ट आणि पातळ आमटी हवी आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान उकळू द्यायचं आहे। थोडा वेळ मीडियम फ्लेमवरती उकळल्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला पुन्हा एक 5 मिनिट आमटी छान उकळून घ्यायची आहे। इथे आपली मस्त अशी चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।